सहकारी संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातली एक महत्त्वाची बातमी आहे। राज्यातील जवळपास 8305 सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्यात। तर पाऊस आणि शेतीविषयक कामांमध्ये शेतकरी तसंच सभासद व्यस्त असल्यामुळे या निवडणुका आता पुढे ढकलल्यात। सहकार खात्याचे परिपत्रक आता या संदर्भात काढण्यात आलेत। तर 30 सप्टेंबर 2024 पर्यंत या निवडणुका आता पुढे ढकलण्यात आल्यात। अनेक सहकारी संस्था कारखान्यांच्या निवडणुकांचा यामध्ये समावेश आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांच्याकडून। सुनील, काय सांगाल, सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आहे? मोहिनी, आपण बघतोय की सहकार संस्थांमध्ये खरं तर पश्चिम महाराष्ट्र आणि त्याचबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं वर्चस्व असतं आणि आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्या ज्या निवडणुका आहेत त्या होणं अपेक्षित होतं, पण आता जवळपास सप्टेंबर महिन्यापर्यंत या निवडणुका ज्या आहेत त्या पुढे ढकलण्यात आलेल्या आहे। आणि पाऊस आणि इतर जे शेतीविषयक कामं आहेत त्यामध्ये शेतकऱ्यांनी तपासात व्यस्त असल्याने हा निर्णय घेण्यात आलाय। पण महत्वाची घडामोड कारण की अनेक सहकारी साखर कारखाने असतील त्याचबरोबर संस्थातील यांच्या या निवडणुकांमध्ये समावेश होता। मोहिनी, अगदी नक्कीच धन्यवाद सुनील दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।